त्याच्यामध्ये हे आहे ते सांगेन काय त्यानंतर तुला वाढदिवसाच्या आमच्या सर्व मित्रमंडळींतर्फे 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आता आपण केक कटिंग करूया। दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी, ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, फटता है कटन को रे, थोड़ा कश मार ले सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसो दे, सारे गम छोड़ दे एकदम मोड़ ले, झूठ नहीं हो तो है प्यारे। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को हुआ मैं उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को हुआ मैं उड़ाता जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी। 18 डिसेंबर 2000 संगतीनं माझ्या तू येशील काय, गो संगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू होशील काय, माझ्या तू येशील काय। माझ्या तू येशील काय। 9 फेब्रुवारी बाबा मला कळलीच नाही तुझ्या मनी वेदना, कशी मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना, साधही घालते लाडकी तुला, जगण्या तो दिला माझ्या जीवा अर्थ खरा, बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर, बाबा। अशी सगळी नाती उत्कृष्टपणे निभावणाऱ्या या राजाला सुवर्ण सर्वांकडे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांनी आज 50 वर्षात पदार्पण केलं। आमची मैत्री ही लहानपणापासूनच, पण आता यांनी श्रीरंग विद्यालयाचं जे नाव घेतलंय ती मैत्री 1ली ते 10वी पर्यंत आम्ही एकत्र होतो। आणि सर्वात आठवणीत राहणारा क्षण म्हणजे जेव्हा आमचं 10वीचं रियुनियन करायचं ठरवलं, तर याच माणसाच्या कल्पनेने आणि सर्व जे रियुनियनचं जे कार्य होतं ते याच्या अध्यक्षतेखाली पार पडलं। त्याला आमच्यासारख्या मित्रांची जोड लाभली आणि एकत्रितपणे आम्ही ते रियुनियन चांगल्या पद्धतीने पार पाडलो। आणि त्या रियुनियनसाठी अमेरिका, हैदराबाद अशा विविध ठिकाणी आमच्या मित्रमैत्रिणी त्या रियुनियनमध्ये सामील झाल्या। सर्वांना एकत्रित करणं आणि
जे कार्य हातात घेऊ ते व्यवस्थित सूचीबद्ध प्रमाणे आणि एक कार्यक्रमाचा आलेख तयार करून त्याप्रमाणे त्या कार्यक्रमाला योग्य तो न्याय देऊन पार पाडण्याची क्षमता संतोषला किंबहुना माझा असा अंदाज आहे की तो ज्या युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आहे तिथून त्याला ती प्रेरणा मिळाली असेल आणि त्याच्यामुळे तो या सर्व समाज कार्यामध्ये आणि पूर्ण जे काही आत्ताच त्याच्या या कार्यक्षेत्रामध्ये युनिव्हर्सिटीच्या मध्ये तो खूप मतांनी निवडून आला आणि यावरून त्याची ख्याती ही खूप उत्तुंग आहे आणि आमचं सर्वांचं मित्रमंडळीचं अहोभाग्य आहे की तो असा मित्र आम्हाला लाभला. आयुष्यामध्ये खूप कष्ट केली आहेत, वेळोवेळी रागवत असतो काम न केला. विशेष म्हणजे माझं आणि त्याचं असं काही कार्यक्रम असेल तर दोघांचं असं कॉर्डिनेशन होत असतं. त्याप्रमाणे आम्ही सगळे मित्र एकमेकांशी बोलत असतो. तर थँक्स संतोष. सदैव खुश राहा, मस्त राहा आणि तुझ्या येणाऱ्या पुढील काळामध्ये तू व्यस्त राहा आणि तुझं सर्व कुटुंब आणि आपलं सर्वांचं कुटुंब आनंदित आबादित राहो ही स्वामींची प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.